त्यानंतर बाबांनी तुम्हाला सारथी हे उपाधी कधी दिली? सारथी ही एक घटना अशी आहे की साकोलीमध्ये एक नवीन शाखा ओपन झाली, नवीन बिल्डिंग बांधली छोटीशी, म्हणजे कार्यक्रमासाठी म्हणा किंवा एक चर्चा बैठकीसाठी वगैरे असं. तर त्यापेक्षा तिचे कार्यकर्ता साकोलीचे गणेश सायकल स्टोअर्स वाले, आपलं ताराचंदी सार्वे मुंशेनी होते, ताराचंदीच नाव आहे त्यांच्या कार्यकर्त्याच्या, आणि टेंगडी वगैरे असे तिचे म्हणजे आजूबाजूचे तिकडले असे 10-15 कार्यकर्ता लोकांनी ते जागा वगैरे घेऊन तिथंच आणि एक कार्यक्रम घेतला आणि त्या बिल्डिंगचे उद्घाटन केलं बाबाच्या हाताने, रिबील वगैरे कापली आणि ती शाखा तिथंच आणि ओपन तयार झाली होती त्या बिल्डिंगमध्ये. दिवसभर म्हणजे 11-12च्या नंतर 11-12-1 वाजतापर्यंत वगैरे मी बाबाला घेऊन तिथं साकोलीला गेलो. त्या कार्यक्रमामध्ये बाबांचं स्वागत झालं आणि तिथं रिबील वगैरे कापून त्या रूमचं उद्घाटन वगैरे झालं आणि बाबाच्या तिथं मार्गदर्शन झालं बसून त्यांनी. असे म्हणजे भरपूर सेवक होते, कम से कम 150-200 वगैरे सेवक असतील. त्या पिरियडमध्ये सेवक बी कमी होते. तर बाबाचं मार्गदर्शन वगैरे झालं. सर्व बाबांनी सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगितलं जे बी काही सांगायचं होतं की मार्गात येणाऱ्या सेवकांना कसं समजवायचं, कसं त्याचे दुःख दूर करायचे, असे बिलकुल समजून सांगितलं बाबांनी. सायंकाळची वेळ झाली, कम से कम 4 वाजले होते. 4 वाजले जेवणाची वेळ झाली. तर तिथं कम से कम त्याच रूममध्ये म्हणजे कम से कम 30-35 लोक बसतील, एवढा मोठा हॉल होता. ते 30-35 लोक कम से कम तिथंच आणि जेवण करायला बसले. पातळ टाकले, वरण भात भाजी पोळी कढी वगैरे सर्व पकवान बनवून आणि जलेबी म्हणजे खास तौर पर म्हणजे भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, तिकडे जलेबी जे बनते ते एकदम लाल भडक अशी जलेबी ते बनवली होती. जेव्हा जेवण वाढलं आणि असे पात्र टाकले सर्व त्या रूम मध्ये, आणि त्या सर्व पात्रावर म्हणजे सेवकगण, कार्यकर्ता आणि बाबा वगैरे, बाबा खुर्चीवर बसले, स्टूलवर बाबाचे ताट ठेवलं आणि जेवण करायला बसले. प्रणाम झाला, जयघोष झाला. आणि माझी एक सवय होती आणि मला जे दिसत होतं कार्यामध्ये की कधीही कुठेही बोलवल्याशिवाय जाऊ नये म्हणून. बाबाचे हे शब्द होते की कोण कार्यक्रम केलेला आहे त्याने किती लोकांचा कार्यक्रम केलेला आहे. आजकाल काय आहे, आपण आपल्या सेवकांना या कार्यकर्ता आपल्यासोबत कम से कम 10-15 लोक तर घेऊनच जाते, किंवा सेवक घेऊन जाते किंवा कार्यकर्ता घेऊन जाते. पण त्या कार्यक्रम करण्यावाल्याची पाऊत किती आहे त्या प्लेटमध्ये, म्हणजे असं घडत होतं की त्याने किती लोकांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मला बोलवल्याशिवाय आम्ही कधी सुनील भाऊ कुठे असेल तर इकडे पारधी सतीश भवनामध्ये जो पारधी होते आपले शिपाई, चपराशी, चौकीदार म्हणा, ये सतीश, तर आम्हाला बोलवल्याशिवाय आम्ही कुठेही जात नाही होतो. तर सर्व जेवण करायला बसले आणि मी आपल्या गाडीमध्ये बसलो होतो. मी गाडी गेटवरच लावून आपलं बसलो आहे. खुर्चीवर गरीबदाजी काकाजींचं हे वय, परंतु त्यांना मार्गाबद्दल काहीतरी असं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून ते आवर्जून इथं आले. विचार करा, ह्या वयात या ते सेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे आले. आणि आम्हाला काही असे सेवक म्हणतात की इथे नका का, काल आम्ही ऐकलं सर्व बद्दल पुढे चालतं. ठीक आहे भाऊ, कठीण सगळ्या सेवकांना एक विनंती, चाय आणि बिस्किटची व्यवस्था करण्यात आली आहे, तर ज्यांना कधी चहा घेऊ शकता आपलं मंचाच्या समोर केलेली आहे. की बसले जेवण करायला आणि मी आपला गाडीमध्ये बसलो होतो. आता बाबा जेव्हा बाबाचं लक्ष म्हणजे बिलकुल पल भरे म्हणजे सेकंड मध्ये बिलकुल सर्वीकडे एक नजर फिरवली त्यांनी की त्याच्यानंतर जयघोष वगैरे करायला लावायचे.
बाबाने एक नजर फिरवली, तिथं बसल्या बसल्या कमसे कम 30-35 लोक बसले होते तिथं साठी त्या हॉलमध्ये जेवण करायला. सर्व पकवान वाढले आणि मी आपल्या गाडीमध्ये बसलो बाहेर. तर बाबाने जशी नजर फिरवली, अरे म्हणे माझ्या सारथी कुठं आहे म्हणे. बाबा एकदम असे म्हणजे खुर्चीवर बसले बसले एकदम असं जोरानं आवाज काढला त्यांनी. अरे म्हणजे सर्व जेवण करायला बसले म्हणे, माझ्या सारथी कुठं आहे म्हणे. तर सर्वांनी नजर फिरवली, सारथी कुठं दिसत नाही. सारथी कोण आलं म्हणते बा. अरे म्हणजे सारथी म्हणजे माझ्या गाडी चालवण्यावाला म्हणे, मी जेवण करून घेईन मी करून बसेल म्हणे इथं. माझ्या सारथी माझ्यासोबत जेवण तवाच मला नेईल का म्हणजे तो नागपूरले मला. तेव्हा सर्व लोक म्हणजे कमसे कम 4-5 जण तर बिलकुल भराभर उठले ना, बिलकुल पाहायला मिळले इकडे बाहेर काळजी कुठं आहे काळजी कुठं आहे. तर मी आपल्या गाडीमध्ये म्हणजे सामोरच गाडी लावायची, तर गाडीमध्ये मी बसलो होतो. अरे काळजी म्हणे बाबा तुम्हाला बोलवून राहिले बा म्हणे. मला ऐकू का आलं की तो हॉलमधून गेली, म्हणजे जवळच गाडी असल्यामुळे. तसंच मी उठून उभा झालो, गाडीमधून उतरलो आणि ते सेवक लोक कार्यकर्ता बोलवायला आले, तुम्हाला काळजी बोलवते म्हणे बाबा. मी आतमध्ये गेलो, बाबाला नमस्कार केला. अरे म्हणे तू बसणं का म्हणे जेवण करायला म्हणे, तू जेवण करशील तर मी नागपूरला जाईल म्हणे. असं नाही तर मग मला थांबा लागत म्हणे आणखी. असं ठीक आहे बाबा बसतो म्हटलं. तर बाबा म्हणजे असे खुर्ची लावून सामोरच बसले आणि टेबलवर त्यांना स्टूलवर वगैरे ताट वाढला आणि बाबाच्या समोरच बरोबर एक पात्र खाली होतं, तर मी तिथं जाऊन बसलो जेवण करायला. आता जेवणाला सुरुवात झाली, जयगुट झाला ना, बस मला ते पूर्ण 30-35 लोकांमध्ये पूर्ण मी पाहिला तर बिलकुल लालही लाल बिलकुल जसं सेंद्री कलरची जलेबी काही वेगळीच वाटली बा. म्हणजे नवाजल्यासारखं आणि नवीन कार्य म्हणजे नवीनासारखंच वाटलं. तर मी आपल्या मनात विचार केला की मी आपली जलेबी पहिले आपण खाल्ली पाहिजे, त्याच्यानंतर पाहू बाबा मग वरण भात भाजीवर जाऊ. तर जसं बाबानं भाजी पोळीचा घास घेतला, त्याचं घास आणि माझ्या जलेबीचा घास, म्हणजे दोघांचं बाबाचा आणि माझ्या म्हणजे एक चेहरा असा आमने सामने आला. तर जसं बाबांनी माझ्याकडे पाहिलं का जलेबी खाऊन आला आपला सारथी, तर त्यांनी म्हटलं म्हणजे आपल्या सारथीला जलेबी आवडते का ग म्हणे. तर मग मी थोडंसं पहिलेपासून थोडंसं म्हणजे सुरुवातीच्याच काळापासून थोडंसं हासी मजाकीचं माझं असं काम चालेल, जसं काही चुटकुली वगैरे करणे किंवा हासी मजाक करणे. तर मी हसवण्याचं काम आणखी थोडंसं जास्त करायचं. तर बाबाचा घास भाजी पोळीचा आणि माझ्या बिलकुल जलेबीचा पहिला घास. तर आमच्या सामने आलं तर बाबा म्हणते अरे आपल्या सारथीला जलेबी आवडते का म्हणते. तर मुलं नाही बाबा असं काही नाही म्हणलं. मी पुन्हा उठून उभा झालो पटकन. मुलं असं काही नाही बाबा म्हणलं, हे सर्वांच्या ताटावर मला पूर्ण लालच लाल दिसते बा म्हणलं. तर मुले मला काही असं म्हणजे काही अजबचीच वाटते म्हणलं. आहे सर्व चांगलं परंतु अजबचीच वाटते म्हणलं, पूर्ण गुलाबी गुलाबी असं सेंद्र. म्हणून ते मी जलेबी म्हणलं माझी खतम करून टाकतो म्हणून. बरं मला तुझी जलेबी तुला म्हणजे आवडते आता म्हटलं म्हणे जे आगामध्ये एक जलेबी आपल्या सारखीला म्हणे. तर कमसे कम 30-32-35 लोक जो बसले होते पंक्तीमध्ये असे, त्याला सर्वांनी एक उठून त्यांनी आपापल्या पात्रावरची जलेबी माझ्या पात्रामध्ये आणून त्यांनी टाकली. आणि तो खरोखर म्हणजे असं पाहण्यालायक मंजर होता त्यावेळेस. तिथे हिरवं पात्र आणि त्याच्यावर पूर्ण जलेबीच्या पूर्ण ढीग एवढा मोठा असा उपयोग केला. आणि त्याच्या आधी पहिलेचे वरण भात भाजी पोळी काही सर्व होतंच तिथंच. आणि आता जेव्हा मी ते बसल्या बसल्या मी पाहिलं आणि मी बाबाकडे पाहिलं, खा 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 म्हणजे कढी घेत जा म्हणे, कढी घेत जा म्हणे, खा खा म्हणे. जे खालतं म्हणून टाकली मी आपली. आणि मग इकडे गेलाय पाहिजे तिकडे गेऊन पाहिजे ना, मला याच्यानंतर आणखी का भेटतं तर मालूम का बाबा म्हणलं. तर मी आपली जे खालतं म्हणून ती टाकली तर पूर्ण 30-32 घनगडे पूर्ण जलेबी कधी डुबू खाल्ली. कसं करीन बाबा म्हणलं मी. अरे जाते म्हणे तू खा म्हणे, जाते म्हणे. तो पूर्ण ढीकच्या ढीक कमसे कम इथपर्यंत असा ढीक होता तो. का जसं काही जलेबी विकायला बसलो आहोत मी असं वाटे म्हणजे. कढीत बुडवू जलेबी 30-32 घनगडे चांगले ठोकर कढई होती चांगली त्याची अशी. 30-32 घनगडे जलेबी खाल्ली आणि ते वरण भात भाजी पोळी होती ते मी खाल्ली. आणि मग तिथून त्यांनी साकोलीवरून मग रात्री आम्ही 5-6 वाजता निघालो. संध्याकाळी रात्री 8-9-10 वाजेपर्यंत थांबत मग बाबाला घरी सोडलं. आणि पुन्हा मग रात्री मग गाडी भवनात वगैरे ठेवली. मग हिवरी नगरला राहून राहिली. मग तिथं मग घरी गेलो. पुन्हा सकाळी उठून त्यांनी पुन्हा म्हणजे आपलं काय दिनचर्या होती आपली. मग पुन्हा बाबाकडे गेलो. म्हणजे बाबाच्या म्हणणं बाबाचे शब्द
की जे बोलाल ते कधीच चुकले नाही आणि कधी कुठं काही पडले नाही, कोण्या गोष्टीची कमी पडली नाही त्याला. आणि तिथून त्यांनी मला ड्रायव्हर या पदाची, या सारथी या पदाची मला बाबांना उपाधी दिली. एवढं मी सांगू. मला दुसरा प्रश्न